ज्या ठिकाणी अजितदादांचा अपघात झाला त्याच ठिकाणी आता डीजीसीएची टीम पोहोचली आहे। बारामती विमानतळाची डीजीसीएकडनं पाहणी केली जाते। विमानतळाची सुरक्षा व्यवस्था, धावपट्टीची स्थिती, तांत्रिक सुविधा तसंच आपत्कालीन यंत्रणा यांची सविस्तर तपासणी करण्यात आली आहे। विमानतळ सुरक्षित आहे का याबाबतचा अंतिम निर्णय पाहणीनंतर तयार होणाऱ्या अहवालावर अवलंबून राहणार आहे। संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच सविस्तर अहवाल सादर केला जाणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्यासोबत जोडले गेलेत। अक्षय, बारामती विमानतळाची पाहणी सुरू आहे, नेमकी काय घडतंय तिकडे? निश्चित आपण बघू शकतो की 28 जानेवारी रोजी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतर बारामती विमानतळाच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी ज्या आहेत, सुरक्षेच्या कारणाच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या होत्या आणि आता थेट नागरी उड्डाण महासंचालनालय म्हणजे डीजीसीएचे अधिकारी जे आहेत ते आता बारामती विमानतळावर दाखल झालेले असून त्यांच्याकडून या विमानतळाची संपूर्ण पाहणी केली जाते। धावपट्टीची स्थिती नेमकी कशी आहे, सुरक्षा व्यवस्था तिथली कशी आहे, तांत्रिक सुविधा कशा आहेत, तसंच आपत्कालीन यंत्रणांची बाबत देखील तपासणी आणि जी सगळी कागदपत्रांची जुळवाजुळव आहे ती डीजीसीएकडनं सध्या सुरू आहे। धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।